मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईच्या वेगालाही ब्रेक लागलाय। मराठा आंदोलकांमुळे मुंबई आज ठिकठिकाणी जाम झाल्याचं पाहायला मिळालं। फ्रीवे वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला, शिवाय लोकल आणि एक्सप्रेसनाही तुडुंब गर्दी पाहायला मिळाली। आंदोलनामुळे सण असतानाही सामान्य मुंबईकर घराबाहेर पडला नाहीये। बघूया। मराठा आरक्षणासाठी आलेल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबई अशी जाम होऊन गेली आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्या अगोदरपासूनच म्हणजे गुरुवारपासूनच मराठा आंदोलक मुंबईत येण्यास सुरुवात झाली होती। जरांगे पाटील सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या आझाद मैदानावर भगव वादळच अवतरल्याचा भास व्हावा एवढी गर्दी पाहायला मिळाली। मुंबईत जवळपास 6000 वाहनं जरांगेंसोबत आल्यानं वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। मराठा आंदोलकांसाठी फ्रीवे राखीव ठेवण्यात आला होता। काही वेळानंतर तो बंद करण्यात आला। मनोज जरांगे पाटील आझाद मैदानातील व्यासपीठावर बसल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा आंघोळीसाठी वळवला। आझाद मैदानाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पाण्याच्या टँकर खाली आंदोलकांनी आंघोळी उरकून घेतल्या। एका आंदोलकानं तर जुगाड करून छोटेखानी हौद तयार करून आंघोळ उरकून घेतली। आझाद मैदानाला लागूनच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस म्हणजेच CSMT आहे। दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर आंदोलकांची गर्दी CSMT स्टेशनवर पोहोचली। तिथे जिथे मोकळी जागा मिळेल तिथे आंदोलकांनी पथारी पसरली होती। सकाळच्या सुमारास लोकल आणि एक्सप्रेस मधून आलेल्या आंदोलकांची संख्या मोठी होती, त्यामुळे CSMTच्या प्लॅटफॉर्मला जत्रेचं स्वरूप आलं होतं। आंदोलकांनी एक वेळ रुळांवर उतरण्याचाही प्रयत्न केला, पण पोलीस आणि आंदोलकांमधील समन्वयकांनी लोकांची समजूत काढली। जोपर्यंत आरक्षण मिळणार तो आम्ही मुंबई सोडणार नाही। सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आम्हाला आरक्षण मिळतो आम्ही हलवणार नाही इथून। आरक्षणची मागणी सगळ्यांचीच आहे, मराठा समाजाची। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही जाणार सुद्धा नाही गावात। सरकारने वेळेस दखल नाही घेतलं पूर्ण महाराष्ट्रातील माता मावल्यासह मुंबईमध्ये दाखल होतील। मराठा आंदोलक आझाद मैदानाकडून मंत्रालयाकडे गेले होते। मंत्रालयासमोरच्या रस्त्यावर आंदोलकांनी गर्दी केली। दिवसभर मंत्रालयासमोरचा रस्ता आंदोलकांनी फुलून गेला होता। आंदोलक रस्त्यावर उतरल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। आंदोलक मंत्रालयासमोरही घोषणा देत होते। खबरदारी म्हणून मंत्रालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुंबईला आम्ही हाऊसपास करून टाकणार आहे। आमच्या पाटलांचं उपोषण चालू आहे। पाटलांच्या उपोषणात काय जर जागा फटका झाला, पण मागे आपण बघतोय की बेस्ट बस थांबलेली आहे। मुंबईला थांबू देऊ नका असं मनोज जरांगे म्हणालेले आहेत। मुंबईला थांबवलेलं नाहीये, आमच्या सगळ्या गाड्या तिकडे थांबवलेल्या आहेत। आम्हाला जेवायला नाहीये, आम्ही उपाशी आहे, पाणी प्यायला नाहीये आणि हे कशाला चालवलं पाहिजे। आम्ही 20 किलोमीटर चालत आलेलो आहे। जीवन वाहिनी जी आहे ती थांबवली गेलेली होती, मात्र ज्या बेस्ट बसेस आहेत, आपण मागे बघितलं की बेस्ट बसेस आहेत, ही खासगी वाहन आहेत। खासगी वाहन आहे का तुमचं? डिफेन्सची गाडी आहे, डिफेन्सची गाडी आहे, ते थांबवली आहे। पर्यायी रस्त्याने जाणार रिटर्न जातो। मंत्रालयासमोरची गर्दी कायम असताना चर्चगेट रेल्वे स्टेशनवरही मराठा आंदोलकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। मुंबईत आलेले मराठा आंदोलक वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरून आझाद मैदानाकडे येत होते। काही आंदोलकांनी आझाद मैदानावर जाण्यासाठी पश्चिम रेल्वेचा मार्गही निवडला, त्यामुळे चर्चगेटसह काही रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळाली। मुंबईत दुपारच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। या पावसात आझाद मैदानात ठिकठिकाणी डबकी साचली। आंदोलक या डबक्यांमध्येही उभे होते। काही लोकांनी तर भर पावसात पावसाच्या पाण्यात साचलेल्या डबक्यातही बसकण मांडल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांचा उत्साह कुठेही कमी दिसत नव्हता। कुठली व्यवस्था नाहीये तरी देखील आपण थांबलेला। हे जाणून बुजून केलेले मराठ्याचे हाल आहे। सरळ सरळ शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं, जाणून बुजून मैदानाला उशीर केला, त्याच्यामुळे हे परिस्थिती आज झालेली आहे। याचं मैदान छोटं दिलं, याला त्यांनी पावसासाठी वरून कव्हरिंग करायला पाहिजे होतं।
जेणेकरून मराठ्याचे एवढे हाल झाले नसते. आज आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे, पण सकाळपासून पावसात भिजू लागलो. सरकारने एवढं लक्षात घ्यावं, जेवढे मराठ्याचे हाल होतील त्याच्या डबल सरकारचे हाल होतील. मराठ्यांना जेवढं सरकार सत्वेल आरक्षणासाठी त्याच्या तिप्पट मराठा याच्या सगट वसूल करेल. मराठा आता शांत बसणार नाही. ऊन वारा पाऊस मराठ्याला हरू शकत नाही. सरकार काय हरवणार हो? हे सगळे एसी मध्ये बसून मराठ्यांचा आवाज दाबूच शकत नाहीत. आम्ही आमच्या लेकराच्या हक्कासाठी मागतो. आम्ही काय कुणाच्या याच्यासाठी मागत नाही, कुणाच्या चोरून मागत नाही. आम्हाला जे आहे तेच मागतोय आम्ही. आमची मराठे काय आहेत हे जरा इतिहासात डोकावून पहा म्हणाव. मराठा मरेल पण हटणार नाही. जोपर्यंत पाटील उठणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. मुंबईत फ्रीवे वाहतुकीसाठी बंद होता. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होती. रेल्वे स्टेशनवर गर्दी होती. त्यामुळे सणासुदीच्या दिवसातही मुंबईकर घराबाहेर पडला नव्हता. एरवी गणेशोत्सवात लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा या प्रसिद्ध गणपतींच्या दर्शन रांगांमध्ये फारशी गर्दी नव्हती. आधीच आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, त्यात पावसाच्या जोरदार सरींमुळे गणेश मंडपांमध्ये फारशी गर्दी दिसत नव्हती. लालबागच्या राजाला बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. मात्र आज मुंबईतले अनेक रस्ते बंद आहेत. जर माझ्या बाजूची ही दर्शन रांग तुम्ही बघाल, पदस्पर्शाची रांग आहे, त्यासोबतच मुखदर्शनाची सुद्धा रांग आहे. मात्र ही जी रांग आहे तिचा पुढे सरकण्याचा वेग आज नेहमीपेक्षा जास्त असलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे आधीपर्यंत म्हणजे रोजच आपण अनेक किलोमीटरपर्यंतच्या रांगा बघतो लालबागच्या दर्शनासाठी. मात्र आज जे चित्र बघायला मिळतंय की रांगा आहेत मात्र त्या वेगाने पुढे देखील सरकतायत. कुठेही गर्दीचा खोळंबा होत नाहीये. त्याच्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा आंदोलनाचं जे भगवं वादळ मुंबईत येऊन पोहोचलं, त्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय की मुंबईतले अनेक रस्ते हे बंद झाले. सोबतच पावसानं सुद्धा हजेरी लावलेली आहे आज मुंबईत आणि सोबतच मराठा आंदोलन हे सुद्धा मुंबईत आलेलं आहे. त्यामुळे रोजच्या पेक्षा गर्दी आपल्याला कमी असलेली बघायला मिळते. मुंबईत मराठा आंदोलक आले तर मुंबई जाम होईल असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं. जे बोललो होतो ते करून दाखवल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर घेऊन देणार नाही तर मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबई जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारला पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसेल. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा. वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा. मुंबईत आज मराठ्यांचं भगवं वादळ पाहायला मिळालं. वारा, वादळ, पाऊस काही आलं तरी मुंबई थांबत नाही. पण भगव्या वादळानं मुंबईचा वेग मंदावला ही प्रांजल कबुली मात्र द्यावीच लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.